तर आज आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही आलो आहोत द विलेज म्युझियम बेसिंगस्टोक। इथे आहे मी ज्या टाउनमध्ये राहते बेसिंगस्टोक, या टाउनची लास्ट 200 वर्षाची हिस्ट्री आणि तुम्ही आता इथून पाहू शकता की हिस्ट्री कशी आहे, काय काय गोष्टी घडल्यात बेसिंगस्टोकमध्ये। तर इथे दिसतंय की आजचं बेसिंगस्टोक कसं आहे, बेसिंगस्टोक टुडे आता कसं दिसतं आणि किती काही चेंजेस झाले। तर आतमध्ये आपल्याला दिसेल की किती चेंजेस आहेत। बेसिंगस्टोकमध्ये चर्च स्क्वेअर होता आणि तिथे 16 ऑगस्ट 1940 मध्ये जर्मन बॉम्बर्सनी बॉम्ब ब्लास्ट केला आणि मग त्याची अवस्था अशी झाली, तर ते दाखवले आणि आता डेफिनेटली ते रिबिल्ड केले, पण त्यावेळेस जी अवस्था झाली ते इथे दाखवलं। मध्ये बेसिंगस्टोक कसं होतं त्याचे फोटोज लावले। व्ह्यूज ऑफ बेसिंगस्टोक 1890। काउंटीज असतात, तुम्ही ऐकलं असेल काउंटीजचे मॅसेज व्हायच्या आधी, तर इथे त्यांनी सांगितलं की हॅम्पशायर काउंटी, ज्याच्यात आम्ही राहतो बेसिंगस्टोक हॅम्पशायर काउंटीमध्ये होतो, तर त्याची इकॉनॉमी अर्थव्यवस्था त्याची 19व्या शतकात पूर्णपणे ही शेतीवरती डिपेंड होती। तर शेतीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर पूर्ण फायनान्शियल स्टॅबिलिटी त्यांची हलून जायची।
बेजिंग स्ट्रोक मधला एक सुंदर आणि ऐतिहासिक द रेस्ट एम्ब्रॉयडरी म्हणजेच भरतकाम जे 17व्या शतकातलं आहे आणि सुमारे 1660 ते 1665 या काळात हे केलेलं आहे। तर रेशीमवर कापूस व लोकरीने त्रिमितीय पद्धतीने केलेलं काम आहे, म्हणजे 3D मध्ये। यात एक थोडंसं घर, झाड, राजा चार्ल्स आणि त्याचे दरबारी यांचं दृश्य सुंदरपणे दाखवलेलं आहे। हे ऐतिहासिक भरतकाम आता या विलेस म्युझियम मध्ये त्यांनी सुरक्षितपणे ठेवलेलं आहे। तर आता आपण विलेस म्युझियमच्या दुसऱ्या मजल्यावरती आलो आहोत आणि इथे जी गॅलरी आहे ती पुरातत्वाशी संबंधित आहे। म्हणजेच इथे प्राचीन वस्तू, त्याचप्रमाणे खणकामातून सापडलेल्या वस्तू आणि इथल्या इतिहासाचे पुरावे इथे ठेवलेले आहेत। ही गॅलरी विलेस म्युझियमचा एक भाग आहे आणि इथे आपल्याला खूप काही शिकायला मिळेल, जसं की जुन्या काळात लोक कसे राहत होते, काय वापरत होते आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल काय माहिती आहे। तर हा आमचा म्युझियमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद।